आज पहाटे आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अमरावती शहरामध्ये तुफान हलचल मचवली असून शहरातील अनेक झाडे जे आहे ते कोलमडून पडले आहे आणि त्यामध्ये बघितलं तर नवनीत राणा यांचे जे मुख्य प्रचार कार्यालय जे आहे ते प्रचार कार्यालय पूर्णपणे जमीनदोस्त झालेले आहे। सध्या आपण या अमरावती शहरातील इरविन चौकातील जे मुख्य प्रचार कार्यालय जो आहे भाजपाचं त्या भाजपाच्या कार्यालयासमोर आहोत। या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण जे अत्याधुनिक जे प्रचार कार्यालय उभारण्यात आलेलं होतं ते संपूर्ण प्रचार कार्यालय सकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने संपूर्ण जमीनदोस्त झालेले, संपूर्ण जे कटआउट्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी फाटलेले आहे। एकंदरीत बघितलं तर शहराची जी अवस्था आहे ते अव्यवस्थ दैनंदिन झालेली आहे। सगळे शहरातील जे झाडं आहेत ते झाडंसुद्धा कोलमडून पडलेले आहे। अनेक ठिकाणचे रस्तेसुद्धा बंद झालेले आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो की जे साईडचे जे कटआउट्स होते ते सुद्धा कटआउट्स पूर्ण फाटून खाली पडलेले आहे। एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणात शहरातील जे नुकसान आहे या वादळी पावसाने झालेलं आहे आणि एकंदरीत बघितलं तर आता या ठिकाणी जे प्रचार काळाचा जो डोम आहे तो आता उघडण्याचं काम सुरू झालेलं आहे। एकंदरीत बघितलं आज सकाळी आलेल्या पावसामुळे संपूर्ण शहरातील जो विद्युत पुरवठा आहे तो सुद्धा खंडित झालेला आहे। मात्र आता तो विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी व रस्त्यावर पडलेले झाडं सुरक्षित करण्यासाठी प्रशासन आता कामाला लागलेलं आहे। अमरगट साम टीव्ही अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।